आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अश्विन, अरे काय चाललंय का तुझं? त्या उर्वशी बरोबर राहून राहून ना डोसकं फिरलाय तुझं. अरे स्वतःची जन्मदात्या बापाकडे लक्ष नाही तुझं. तुझा प्लॅन काय हे तुझ्या बापाला सांगायची गरज नाही वाटत तुला? कधी समजा आमच्या मनासारखं होणार आहे कोण जण? ती तुझी आहे, ती जाऊन बसलाय तिकडे माहेरला. अरे तू असती मला खुट्याला अडकवायला लागलायस. कधी कधी वाटतं तुझी आई जी बोलत होती ना तेच बरोबर होतं. डॅड चिल चिल. हे बघा, कोण बरोबर कोण चुकीचं हे तुम्हाला लवकरच कळेल. आणि मी सगळं नीट करतोय ना, विश्वास ठेवा माझ्यावर. ते काय नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग तुझा पुढचा प्लॅन काय ते. नाही नाही, मला ते कळायलाच पाहिजे. आय एम सॉरी डॅड, आता मला हे विचारू नका. आणि हा प्लॅन जितक्या कमी लोकांमध्ये राहील ना तरच तो सक्सेस होतो. लोक कमी लोकांच्यात म्हणजे कुणाच्यात र? तुझ्या आणि त्या उर्वशीमध्येच ना? तुझ्या बापावर तुझा भरोसा नाही? डॅड मी असं म्हणालोच नाहीये. मी म्हणालो ना तुम्हाला की मी सगळं नीट करतो. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता शांत राहा, तेच योग्य राहील. वाह, म्हणजे आता तू आम्हाला शिकवणार काय योग्य आहे ना काय योग्य आहे ते? लय मोठा झालास रे तू, बापाला शिकवायला लागलायस तू. अरे तुला त्या उर्वशीचे खरं रंग माहित नाही अजून. आज आलायस तू इथं. लई वर्ष झाली मी ओळखतोय त्या उर्वशीला आणि त्या यशवंताला. हे बघ, माझ्या परस्पर त्या दोघांबरोबर तू कोणताही व्यवहार करायचा नाहीस. अरे मी हाय ना तुझ्या पाठीशी. आपण करू की समजा समजून उमजून. आणि हे ध्यानात ठेव, ती उर्वशी ना ती साप आहे साप. याच भरोसा नका ठेवू तिच्यावर. कधी फणा काढून ती तुलाच डिवसेल ना, तुझं तुला बी कळायचं नाही. डॅड तुम्ही काही काळजी करू नका. पुढचं पुढे बघू. अश्विन, अश्विन, आई खायला दे ना काहीतरी, लय भूक लागली. लागली का भूक लगेच? दम धर जरा. अगं स्वयंपाकघरातलंही काम आहेत मला, देते थोड्या वेळानं. बर बर, लय कामात आहेस नाही का? ऐक ना. आई बोल ग. एक विचारू का? नाही म्हणलंस तर विचारणार नाही आहेस का? बोल, काय विचारायचं ते विचार बाई. ती अक्षरा जरा विचित्रच वागायला लागली ना? नाही म्हणजे असं रोज सारखी दिसत नाही ग. तिच्यात आणि सुंदर मध्ये काही बिनसलंय का? तुला कशाला पडल्यात ग नसत्या उचापत्या? हा, काय बी नसलं नाही त्यांच्यात. आणि त्यांच्यात काय बी नसलं असेल ना तरी तू मध्ये पडू नगस. आपल्याला काय करायचंय? आपण भलं ना, आपलं काम भलं. उगा आगाऊपणा करायला जाऊ नकस. आई तुझ्याकडे बघूनच कळतंय तू काहीतरी नक्कीच लपवतेस. नक्की काहीतरी गडबड आहे आणि याचा शोध तर घ्यायलाच पाहिजे. काय सांगावं, त्यात माझ्याच फायद्याचं काही दडलं असेल तर? अहो आलीच परत पुढे? माझं ऐकून घ्या ना एकदा. बोल. नाही बोल बोल. नाही परत असं व्हायला नको ना की मी तुझं काय ऐकूनच घेत नाही. बोल. चिडू नका ना प्लीज. एकदा शांत राहून
मी काय म्हणते त्याचा नीट विचार तरी करा. मला सांगा, शरू सुखात राहिलेली, आनंदात राहिलेली मला नाही आवडणार आहे का? पण अश्विन शरू बरोबर खूप चुकीचं वागतोय. मला शरूसाठी खूप वाईट वाटतंय खरंच. मला नाही सहन होते तिचा त्रास. अश्विननी शरूला पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकवलंय. मी काय म्हणते, एकदा मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला आत्ता तुमची साथ हवी आहे. बस झाला अक्षरा, लय झाला आता. बरेच दिवस तुझं हेच मत आहे, पण या समध्यामध्ये तू तुझ्या विचारात स्वतःची घुसमट करून घेते आहेस. आणि राहिला प्रश्न अश्विनचा ना, तर अश्विनला मी लहानपणापासून ओळखतो. तो असं वाईट वागूच शकत नाही बघ. अहो, मी स्वतः अश्विन तिच्या बरोबर चुकीचं वागताना पाहिलंय. ठीक आहे, या घडीला मी समद मान्य करतो की तू बरोबर आहेस. अश्विन चुकीचा आहे, तो शर्वरी संघ वाईट वागतो आहे. पण हे समज सिद्ध करायला तुझ्याकडे एखादा तरी ठोस पुरावा आहे का? बोल की अक्षरा, हाय का पुरावा? नाही ना व? पर अश्विन चांगला असल्याचे माझ्याकडे लय पुरावे आहेत आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. काय सिद्ध करणार आहात तुम्ही? थोडा धीर धर, समज कळेल तुला. म्या तुला दाखवून देईन की तू अश्विन बद्दल जो विचार करती आहेस तो चुकीचा आहे आणि अश्विन किती चांगला आहे ते. अश्विनचं फक्त शर्वरीवरच नाही, तर आपल्या समध्यांवर नितळ प्रेम आहे. मला प्लीज सांगा, तुमच्या डोक्यात आता काय आहे? सांगितलं नव, कळलं लवकरच. अहो पण अहो थांबा ना. कुठे बाहेर चाललात का? काय विचारते मी? काय तुमच्या मनात? मला एकदा सांगा तरी. बोला ना प्लीज. काय सांगायचं त्यात? बोललोय ना एकदा. तुझ्या मोहर समज सत्य उलगडून दाखवल्याशिवाय तुझा विश्वास नाही बसायचा. काही सिद्ध करू नका. सत्य काय आहे ते मला माहितीये. तू जे बघितलंस ना ते सत्य नाही आहे, पर तू त्याला सत्य मानून चालली आहेस बघ. पर तो तुझा भास आहे आणि त्याच भासातनं मला तुला बाहेर काढायचंय बघ. हे जे डोसक्यात खूळ घालून घेतलंयस ना तेच बाहेर काढायचंय मला. तुम्ही जे काही करणार आहात ते मला एकदा सांगा, एवढंच माझं म्हणणं आहे. सांगायचं काय त्यात? हा, सांगायचं काय? केल्यावर कळलंच की. बरं, आता हे इनवणीचं दळण झालं असेल तर मी जातो. अहो, रागाच्या भरात काहीतरी भलते सलते निर्णय घेऊ नका.